शब्दांची आणि विचारांची दुनिया. माझ्या मराठी बुकट्यूबर चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. इथे आपण एकत्र शोधूया ज्ञान, शांतता आणि प्रेरणा देणारी पुस्तके. आज आपण जाणून घेणार आहोत सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड, म्हणजेच करोडपतींचं मन कसं काम करतं, ते यशाकडे कसं पाहतात आणि पैशांबद्दल त्यांचं विचारविश्व आपल्यापेक्षा कसं वेगळं असतं. या पुस्तकातील वेल्थ फाइल्स, माइंडसेट आणि सक्सेस प्रिन्सिपल्स तुमचा आर्थिक प्रवास बदलू शकतात. चला तर मग करोडपतींच्या मनाचा हा रहस्यमय प्रवास एकत्र सुरू करूया. करोडपती मनाचे रहस्य. जर तुम्हाला श्रीमंत आणि श्रीमंत व्हायचे असेल तर टी. हार्व एकर यांचे सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे पुस्तक खूप उपयुक्त ठरू शकते. हे पुस्तक तुमच्या जुन्या संपत्तीच्या समजुती बदलून आणि तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या नवीन संपत्तीच्या नोंदी स्थापित करून तुम्हाला आतून संपत्तीसाठी तयार करते. हा सारांश ऐका आणि तुम्हाला बदल जाणवेल. आज आपण टी. हार्व एकर यांनी लिहिलेल्या सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड या पुस्तकावर चर्चा करू. या पुस्तकाद्वारे तुम्ही करोडपती कसे बनू शकता यावर आपण चर्चा करू. या पुस्तकात लेखक करोडपती बनण्यासाठी नवीन तंत्रे शिकवतात. त्यांनी तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तुम्ही अवलंबू शकता अशा अतिशय सोप्या तंत्रे सांगितली आहेत. आपण कोण आहोत याचा परिणाम आहे. पैशाचा अभाव ही कधीही समस्या नसते. आपल्या मनात काय चालले आहे याचे ते एक लक्षण आहे. जर तुम्हाला तुमचे बाह्य जग बदलायचे असेल, जसे की पैशाची कमतरता, तर तुम्हाला प्रथम तुमचे अंतर्गत मन बदलावे लागेल. चला एक उदाहरण घेऊया. लेखक विद्यार्थी असताना त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत होता. म्हणून ते आठवड्यातून 2दा स्नायूंच्या उपचारांसाठी फिजिओथेरपिस्टकडे जात असत. नंतर त्याला नेहमीच बरे वाटायचे, पण काही दिवसांतच वेदना परत यायची. जोपर्यंत त्याने त्याचे वर्तन सुधारले नाही, जसे की त्याची मुद्रा, जास्त झोपणे, मॅग्नेशियम सप्लिमेंट घेणे आणि ताण कमी करणे, तोपर्यंत वेदना कमी झाल्या नाहीत. म्हणजे जर तुम्ही फक्त लक्षणे दूर केली तर तुम्हाला नेहमीच समस्या येतील. जर तुम्हाला पैशाची अडचण येत असेल आणि मी तुम्हाला थोडे पैसे देतो, तर लवकरच किंवा नंतर तुम्ही पुन्हा अडचणीत सापडाल. येथे समस्या पैशाची नाही, तर आपल्या विचारसरणीची, सवयींची आणि वर्तनाची आहे. प्रकटीकरणाची प्रक्रिया. विचार आपल्याला भावना देतात. भावना आपल्या वर्तनाला आकार देतात आणि आपले वर्तन आपल्याला परिणाम देते. एकर याला प्रकटीकरणाची प्रक्रिया म्हणतो. याचा अर्थ असा की आपले विचार आपल्या सर्व परिणामांचे मूळ आहेत. लेखक पुढे जाऊन म्हणतात की आपले विचार एका विशिष्ट पद्धतीने प्रोग्राम केलेले असतात, म्हणूनच आपण विशिष्ट प्रकारे विचार करतो. शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे कारण या 17 वेल्थ फाइल्समध्ये अनेक नवीन गोष्टी आणि तुमचे विचार बदलून श्रीमंत होण्याचे मार्ग उघड होतात. संपत्ती फाइल 1. श्रीमंत लोक विचार करतात, मी माझे जीवन घडवतो, तर गरीब लोक विचार करतात, जीवन मला घडवते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनाचे, विशेषतः तुमच्या आर्थिक जीवनाचे स्वामी आहात असा विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला असे मानावे लागेल की तुम्ही तुमचे यश स्वतः निर्माण करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे स्वतःला असुरक्षित बनवू शकता आणि स्वतःच्या आर्थिक समस्या आणि यश निर्माण करू शकता. लेखकाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की जीवन माझ्याशी असे वागते आहे आणि मी काहीही करू शकत नाही, तर तुम्ही ते कसे बदलू शकता याचा विचार करा. तुम्ही कोणत्या प्रकारचे जीवन जगाल? अर्थहीन जीवन. येथे लेखक म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुम्ही स्वतःचे जीवन निर्माण करू शकता, तोपर्यंत तुम्ही काहीही बदलू शकत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनाचे मालक असले पाहिजे. तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक आहात. लेखक पुढे म्हणतात की गरीब लोक नेहमीच अन्याय झालेल्या बळींची भूमिका बजावतात. ते नेहमीच इतरांना दोष देतात, त्यांना वाटते की त्यांची कधीच चूक नाही. ते नेहमीच तक्रार करतात. जेव्हा तुम्ही नेहमीच तक्रार करता तेव्हा तुम्ही जिवंत मूर्ख बनता. ही सर्वात वाईट गोष्ट आहे, म्हणून तुम्ही कधीही तक्रार करू नये.
आणि गरीब लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच त्यांच्या परिस्थितीला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. ते असेही म्हणतात की त्यांच्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, तर पैसा तुमच्याकडे कधीच येणार नाही. लेखक येथे एक मजेदार वाक्य शेअर करतो, पैसा प्रेमापेक्षा महत्त्वाचा नाही. चला येथे काही तुलना करूया. तुमचे हात की पाय, कदाचित दोन्हीही महत्त्वाचे असतील. हे मजेदार आहे, पण ते खरे आहे. म्हणून कधीही बळीची भूमिका करू नका. त्याऐवजी जबाबदारी घ्या आणि तुमच्या जीवनाचे प्रमुख बना आणि यशाकडे वाटचाल करा. संपत्ती फाईल 2. श्रीमंत लोक पैशाचा खेळ जिंकण्यासाठी खेळतात. गरीब लोक पैशाचा खेळ गमावू नये म्हणून खेळतात. गरीब लोकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे जगणे आणि सुरक्षितता, पैसे कमवणे आणि चांगले जीवन जगणे नाही. तर श्रीमंत लोकांचे ध्येय म्हणजे आणखी श्रीमंत होणे आणि चांगले जीवन जगणे. त्यांना थोडे नको आहे, त्यांना खूप पैसे हवे आहेत. मी तुम्हाला एका उद्देशाच्या शक्तीची आठवण करून देऊ इच्छितो. जेव्हा तुमचे एकमेव ध्येय वेळेवर बिले भरणे असते, तेव्हा तुमच्याकडे अधिक पैसे असतील. लेखक सल्ला देतात की आपले ध्येय करोडपती होण्याचे असले पाहिजे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे ध्येय श्रीमंत असणे असले पाहिजे. फक्त बिल भरणे आणि ठीक असणे पुरेसे नाही. श्रीमंत म्हणजे श्रीमंत. संपत्ती फाईल 3. श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी वचनबद्ध असतात, तर गरीब लोक श्रीमंत होण्याची आस धरतात. लेखक म्हणतो की लोकांना काय हवे आहे हे माहीत नसते आणि हेच त्यांना हवे असलेले मिळत नाही याचे मुख्य कारण आहे. लेखक स्वतःला काही प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात. तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पाहण्याची आणि नंतर त्या दुरुस्त करण्यास सुरुवात करण्याची शिफारस करतात. याचा अर्थ स्वतःला तयार करण्यापूर्वी आतून गोष्टींकडे पाहणे, कारण तुम्ही कधीही पूर्णपणे तयार नसता. तुम्ही फक्त व्यवसायाच्या आतून शिकू शकता, बाहेरून नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला हॉटेल व्यावसायिक व्हायचे असेल, तर तुम्हाला हॉटेलमध्ये जावे लागेल, तिथे काम करावे लागेल आणि व्यवस्था समजून घ्यावी लागेल. तुम्ही बाहेरून काहीही शिकू शकत नाही. जर तुम्हाला खरोखर व्यवसाय शिकायचा असेल, तर त्यात जा. जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल, तर टी. हार्व एकर यांचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, कृती नेहमीच निष्क्रियतेवर मात करते. आणि गरिबांसारखे तयारी, नियोजन, विश्लेषण आणि वाट पाहत राहू नका. म्हणून आतापासून नेहमीच कृती करा. संधी मिळाल्यावर झटक्यात उतरा आणि लक्षात ठेवा की कृती नेहमीच निष्क्रियतेवर मात करते. संपत्ती फाईल 6. श्रीमंत लोक इतर श्रीमंत आणि यशस्वी लोकांची प्रशंसा करतात. गरीब लोक श्रीमंत आणि यशस्वी लोकांवर टीका करतात. गरीब लोक सहसा इतर लोकांच्या यशाने निराश आणि तिरस्कारित होतात. येथे लेखक एक साधा नियम सुचवतो, जर तुम्ही एखाद्याचा आदर करत असाल, तर ज्यांना तुम्हाला आवडत नाही त्यांनाही आवडा. म्हणून लक्षात ठेवा, आजपासून तुम्हाला जे काही हवे असेल, मग ते एक चांगली गाडी असो किंवा एक सुंदर प्रेयसी किंवा बॉयफ्रेंड असो, त्यांची प्रशंसा करायला सुरुवात करा. त्यांचा हेवा करू नका, त्यांचे कौतुक करा, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्यावर प्रेम करा. संपत्ती फाईल 7. श्रीमंत लोक सकारात्मक आणि यशस्वी लोकांसोबत वेळ घालवतात. गरीब लोक नकारात्मक आणि अयशस्वी लोकांशी संगत करतात. लेखक पुढे म्हणतो की जर तुम्हाला गरुडांसोबत उडायचे असेल तर तुम्ही बदकांसोबत पोहणे थांबवावे. जेव्हा चाक आधीच आहे तेव्हा ते पुन्हा का शोधायचे? यश मिळवण्याचा जलद आणि सोपा मार्ग म्हणजे खऱ्या श्रीमंतांसारखाच खेळ खेळणे आणि ते जे करतात तेच करणे, कारण ते पैशाच्या व्यवस्थापनात माहिर आहेत. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल वाचण्याची गरज आहे. ते जे करतात ते करा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. हे खूप सोपे आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही व्यवसायाला आत डोकावण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे श्रीमंत लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या भोवती असण्याची आवश्यकता आहे. येथे लेखक वारंवार म्हणतो की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यासारखी मानसिकता विकसित करावी लागेल. जर तुम्हाला एक चांगला नर्तक व्हायचे असेल तर तुम्हाला एका उत्तम नर्तकासारखे काम करावे लागेल.
जर तुम्हाला एक चांगला अभिनेता व्हायचे असेल तर तुम्हाला एका चांगल्या अभिनेत्यासारखे काम करावे लागेल. जर तुम्ही अगदी त्यांच्यासारखे काम केले आणि अगदी त्यांच्यासारखे विचार केले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असेल. तुम्ही कदाचित ही म्हण ऐकली असेल, एक पंख असलेले पक्षी एकत्र येतात. याचा अर्थ असा की समान विचारसरणीचे लोक बाहेर फिरतात आणि एकत्र वेळ घालवतात. लोक समान विचारसरणीच्या लोकांसोबत फिरायला जातात. सकारात्मक लोकांसोबत स्वतःला वेढल्याने सकारात्मक बनण्याची शक्यता वाढते. सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत स्वतःला वेढल्याने तुमची तक्रार करण्याची प्रवृत्ती देखील वाढते. जर तुमचे जवळचे मित्र श्रीमंत नसतील, सकारात्मक नसतील आणि तुमच्या वैयक्तिक वाढीमध्ये रस नसेल तर काय करावे? हार्व एकर यांचे येथे 2 सल्ले आहेत. कधीही नकारात्मक लोकांना बदलण्याचा किंवा त्यांच्या सवयीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमचे काम नाही. तुमचे काम तुमचे सर्वोत्तम देणे आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडते. सकारात्मक राहणे, तुमच्या सभोवतालच्या लोकांबद्दल जागरूक राहणे आणि नकारात्मक परिस्थितीतही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. संपत्ती फाईल 8. श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना आणि स्वतःला प्रोत्साहन देतात. गरीब लोक स्वतःच्या पदोन्नतीबद्दल नकारात्मक विचार करतात. स्वतःबद्दल लोकांना न सांगणे हा यशातील सर्वात मोठा अडथळा आहे. श्रीमंत लोक नेहमीच स्वतःची चांगली जाहिरात करतात, म्हणून तुम्हाला जे हवे ते मिळू शकते. पैसा स्वातंत्र्य देतो. पैसा तुम्हाला आधीच जे आहे ते बनवत नाही. तुम्ही आनंदी आणि श्रीमंत असू शकता. तुम्ही दोन्ही निवडू शकता कारण जीवन भरलेले आहे. संपत्ती फाईल 13. श्रीमंत लोक त्यांच्या निव्वळ संपत्तीवर लक्ष केंद्रित करतात, तर गरीब लोक त्यांच्या कामातून किती पैसे कमवतात यावर लक्ष केंद्रित करतात. किंवा कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे फक्त श्रीमंत लोकांनाच लागू होते, पण ते सर्वांनाच लागू होते. लेखक निव्वळ संपत्तीचे 4 घटक स्पष्ट करतात. 1. उत्पन्न. 2. बचत. 3. गुंतवणूक आणि 4. सरलीकरण. चला त्यांना तोडून टाकूया. उत्पन्नाचे 2 प्रकार आहेत, कार्यरत उत्पन्न आणि निष्क्रिय उत्पन्न. तुम्हाला कार्यरत उत्पन्न म्हणजे काय हे माहीत आहे? कार्यरत उत्पन्न म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि तुमच्या कामाचा मोबदला मिळवता. त्याचप्रमाणे तुम्ही कदाचित निष्क्रिय उत्पन्नाबद्दल ऐकले असेल. हे असे पैसे आहेत जे तुम्ही सक्रियपणे काम न करता कमावता. बचत करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, पण जेव्हा तुम्ही ते सर्व खर्च करता तेव्हा तुमची बचत शून्य होते. अनेक लोकांचा आर्थिक नमुना हा सर्व खर्च करण्याचा असतो. ते कितीही कमावले तरी ते सर्व काही खर्च करतात. याला पार्किन्सनचा नियम म्हणतात. पार्किन्सनचा नियम म्हणजे उत्पन्न आणि खर्च थेट प्रमाणात वाढतात, म्हणून केवळ उत्पन्न कधीही संपत्ती निर्माण करू शकत नाही. गुंतवणूक करणे हे तर्कसंगत आहे. आपण बचत केली पाहिजे, कारण बचतीद्वारेच आपण अधिक गुंतवणूक करू शकतो. श्रीमंत लोक गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक करण्यापूर्वी वेळ आणि शक्ती खर्च करतात. दुसरीकडे गरीब लोक असा विचार करतात की गुंतवणूक फक्त श्रीमंतांसाठी आहे, म्हणून ते त्याबद्दल कधीच शिकत नाहीत आणि गरीबच राहतात. सरलीकरण. मुख्य घटक म्हणजे सरलीकरण. हे सर्व पैसे वाचवण्याबद्दल आणि अधिक व्यवस्थापित जीवनशैली जगण्याबद्दल आहे. तुमचे खर्च कमी करून तुम्ही तुमची बचत वाढवू शकता किंवा उर्वरित पैसे गुंतवणुकीसाठी वापरू शकता. श्रीमंत लोकांना हे समजते की चांगली निव्वळ संपत्ती निर्माण करण्यासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते. आपण आपले उत्पन्न वाढवू शकतो आणि अधिक पैसे वाचवू शकतो. आपण गुंतवणुकीबद्दल शिकू शकतो आणि आपले पैसे गुंतवू शकतो. आपण आपल्या जीवनशैलीवर कमी खर्च करू शकतो. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त कमवावे लागेल किंवा कमी खर्च करावा लागेल. संपत्ती फाईल 14. श्रीमंत लोक त्यांचे पैसे व्यवस्थापित करतात. गरीब लोक त्यांचे पैसे व्यवस्थापित करत नाहीत. श्रीमंत लोक गरीब लोकांपेक्षा हुशार असतातच असे नाही, त्यांच्याकडे फक्त थोड्या वेगळ्या आणि मदत करणाऱ्या पैशाच्या सवयी असतात. त्यांना फक्त पैसे कसे व्यवस्थापित करायचे हे माहीत असते.
श्रीमंत लोक अशा प्रकारे श्रीमंत होतात, आज कठोर परिश्रम, उद्या हुशारीने काम आणि परवा कोणतेही काम नाही. संपत्ती फाईल 16. श्रीमंत लोक भीती असूनही कृती करतात, तर गरीब लोक भीतीमुळे स्वतःला रोखून ठेवतात. कृती ही आतील जग आणि बाह्य जग यांच्यातील पूल आहे, कारण आपण सवयींनी बांधलेले आहोत. भीती, शंका, चिंता किंवा अस्वस्थता असतानाही आपल्याला कृती करण्याची सवय आहे. खरं तर आपण कृती करण्याच्या मूडमध्ये नसतानाही कृती करतो. जर तुम्ही सोप्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर जीवन कठीण होईल, परंतु जर तुम्ही कठीण गोष्टी केल्या तर जीवन सोपे होते. समजा आपल्याला माहीत आहे की निरोगी खाणे आणि व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. ते तुम्हाला समजते. श्रीमंत लोक कसे वागतात किंवा विचार करतात याच्याजवळ तुम्ही आत्ता काय करू शकता याचा विचार करा. ही पहिली पायरी आहे, जी वाचनाने सुरू करता येते, परंतु जर तुम्हाला वास्तविक जगात यशस्वी व्हायचे असेल तर कृती ही शेवटची पायरी आहे. म्हणून स्वतःवर काम करा, तुमच्या विचारांवर काम करा, तुमच्या मनावर काम करा, तुम्ही कोण आहात यावर काम करा. स्वतः बनवलेल्या करोडपतीच्या यशात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचे करोडपती मन. लेखक त्यांच्या पुस्तकाचा शेवट असे म्हणत करतात, सर्वोत्तम कमाई करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम असले पाहिजे. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड पुस्तक पुनरावलोकन. टी. हार्व एकर यांचे सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे संपत्ती आणि यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. पैशाबद्दलच्या सामान्य समजुती खोडून काढत आणि करोडपती मानसिकता विकसित करण्यासाठी कृतिशील धोरणे देऊन एकर श्रीमंत मानसिकता स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. पुस्तकाची ताकद वैयक्तिक किस्से, मानसिक अंतर्दृष्टी आणि आर्थिक तत्त्वे एका सुसंगत आणि आकर्षक कथेत मिसळण्याच्या क्षमतेमध्ये आहे. काहींना सकारात्मक विचारसरणी आणि पुष्टीकरणांवर भर दिला जाणे हे पुनरावृत्तीचे वाटत असले तरी, एकंदरीत, सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे पुस्तक आर्थिक समृद्धी आणि वैयक्तिक वाढ शोधणाऱ्या प्रत्येकासाठी मौल्यवान धडे देते. तर मित्रांनो, हे होते सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड मधील महत्त्वाचे विचार, जे तुमच्या पैशांबद्दलच्या विचारसरणीला नव्याने आकार देऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि असेच पुस्तकांवरील ज्ञान मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा, शिकत रहा आणि तुमचा मिलियनेअर माइंडसेट घडवत रहा.